चांदा चौकडी चांदा चौकडी. काय ते बांडगोळ्यांचं नाव नको काढू माझ्या समोर. सध्या आणि त्याचा तो आला दुसरा गुलब्या. अरे ते साधे भोळे म्हणतात पण साधे भोळे नाही तो. साधे भोळे त्या गुलब्यांचं तो नुसतं गावातल्या बायांवर डोळा. सपना काय बोलला? याला तिकडे घे आधी. तिकडे काय तुझं येतं? तिकडे घे रे. सध्या वास येतो त्याच्या अंगाचा. कोण? तू ओळखलं नाही? ओळख की. इकडे बघ बरं. तिकडे बघ. असं इकडे कर. आता ओळखायला लावले मागून पुढे काय कोणाचं बरं पोरगा हे आपल्या नामासुताराचं तर नाही ना? नामा सुताराला कुठं काम जमले? आईला मग ह्यो सावळा कुंभाराचा तर पोरगा नाही ना? तात्या त्याला 5 पोरीच आहे. हा तो पण नाही. मग हा दामोवाण्याचा तात्या दाबू आलेला का पोरग झालंय का? काय म्हणती? पप्पी? कुठं पप्पी? नाही धम आहे का? फोनवर कुठं? प्रत्यक्ष भेटू ना. अरे रागू नको. आता देतो. काय गुलाबराव? काय नाही. बरं आहे का? एक नंबर. काय स्माईल आहे तुमची. दात मिठा. आयलेला ना तुम्हाला सांगतो 10 वेळा सांगत असतो बरं का. 4 टाइम आंघोळ करीत जा. 4 टाइम आंघोळ करत जा. फुलपात्राचं पाणी घेते आणि त्याच्यात आंघोळ करते असं. वास येतो काय नाही. मग त्याची अंडरपॅन्ट आहे ना, अंडरपॅन्ट ती अशी बाहेर लटकल होती. अहो बाजूच्या घरातलं म्हातारी मिळालं ना वासानी. काय त्याच्या आईला लहानपणी आपण पोहायचो. तू तर त्याच्या आईला असा इकडून पळत यायचा. बदकन उडी टाकायचा. आख पाणी असं पटकन वर जायचं जसं काय हातीचं पिल्लूच पडलंय. अहो सपनात आई लवकर उरकून टाका की. काय उरकायचं? लगीन. लगीन माझं. मी शिकते अजून सध्या. मीठ कमी आहे ना. सुपारी तरी चालते. आणि ते गुलाबजाम ठेवा 2 त्या दिवशी. जा. अहो आम्हाला जा आता तुम्ही आईला तरी 10 रुपये तरी. चालते चल पळा. जा तिकडे येवाल. अरे जा. आबाला बोलायचं कोणी बाबा? तात्या बोलतील ना आबांना. हा मी बोललो असतो पण मला ताबा दारात मी काय करतो तात्यांना बोलतो. तात्याला म्हणतो जरा आबाला बघा. तात्या बोलले बरं झालं. एकदा का साखरपुडा सुपारी फुटली की नवरी नटली. चांदा चौकडी चांदा चौकडी.